अखाती देशात युद्धजन्य परिस्थितीच्या परिणामाचा हळूहळू नंदुरबार जिल्ह्यात देखील होताना दिसून येत आहे. एकीकडे प्रशासनाच्या वतीने मुबलक इंधन साठा असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील काही पेट्रोल पंप जे आहे ते आता बंद झाले असल्याची परिस्थिती जी आहे ती दिसून येत आहे. त्यामुळं अनेक पेट्रोल पंपवरती इंधन नसल्याचे बोर्ड जे आहे ते लावण्यात येत आहेत. त्यामुळं इंधन नसल्यामुळं अनेक पेट्रोल पंप जे आहे ते आता बंद झालेले देशात सुरू असलेल्या आणि राज्यातील परिस्थिती पाहता पेट्रोलच्या मुबलक साठा असल्याचे प्रशासनाचे आणि राज्य शासनाच्या वतीने जरी सांगण्यात येत असलं तरी देखील अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल नसल्याचे बोर्ड जे आहे ते लावण्यात आलेले. त्यामुळे याचा परिणाम जो आहे तो वाहनधारकांवरती होताना दिसून येत आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम जो आहे तो आता थेट नंदुरबार सारख्या जिल्ह्यात देखील होताना दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पेट्रोलचा मुबलक साठा जे आहे असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडं गॅसच्या देखील मोठ्या प्रमाणावरती साठा आहे. त्यामुळं नागरिकांनी घाबरू नये, पॅनिक होणे असं आव्हान जे आहे ते प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. परंतु दुसरीकडे शहादा तहसीलदाराकडनं काढण्यात आलेला GR मुळे त्यांनी देखील काही निर्णय जे आहे ते इंधनावरती घेतलेले आहेत. टू व्हीलरला 1 लिटर पेट्रोल आणि 4 व्हीलरला 5 लिटर आणि मोठ्या व्हेकलला 30 लिटर डिझेल असं निर्णय काढण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कुठेतरी संभ्रमाचे वातावरण जे आहे ते दिसून येत आहे. एकीकडे प्रशासनाच्या वतीने मुबलक साठा असल्याचा दावा करला जात आहे, तर दुसरीकडे पेट्रोलवरती निर्बंध आणि इंधनावरती निर्बंध जे आहे ते आणण्यात येत आहे. त्यामुळं प्रशासनाची भूमिका जी आहे ती संभ्रमाची दिसून येत आहे. त्यामुळं नागरिकांमध्ये कुठेतरी वेगळंच वातावरण जे आहे ते तयार होताना दिसून येत आहे. त्यामुळं या पेट्रोल आणि डिझेलचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना बसणार की काय असाच काहीसा प्रश्न आता उपस्थित होताना दिसून येत आहे. जितेंद्र बैसरा, TV9 मराठी, शहादा, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.